बघत आहे. माझं बोलणं पण काय उठू नको. मी काय बोलतो ते ऐकून घे. मला तुझ्याकडे फ्रेंडशिप करायची. पण मी तुला ओळखत नाही. अरे किती सिंपल आहे. तू जर मला ओळखत असते तर आपण ऑलरेडी फ्रेंड असतो. फ्रेंडशिप करायची काय गरज लागली असते. मग घुमून फिरून काय मला बोलायचं नाही. पण तू आवडते तुला पण चांगलं माहिती. पण मला तू नाही आवडत. ऐक हे मी तुझ्यासाठी आणलंय. हे जर तू घेऊन गेली नाही तर तुला मला तुझ्या मागे यावं लागेल. मग तू काय करायचं ते. माझ्या मागे येऊ नका. तोंड का पडलंय? फुल कोण दिलं? तुला माहित नाही का? बस तू गाडीवर बस. एकदा बोलूनच टाकलं काय होईल ते होईल म्हणलं. अख्ख्या कॉलेजमध्ये चर्चा झाली भाई. मला बी वाटत होतं मग तर झालं आता एकदा. हे कशाला नाही खायचे तुला? प्रपोज मारतोस का? तुझ्याशी नाही बोलते मी. याच्या पुढं त्या कॉलेजच्या समोर दिसला तिला बघितलंस ना? मीला बोललो तुला काय होतंय. फ्रेंड आहे ती माझी. फ्रेंड आहे म्हणजे याच्या पुढे तुझ्याशी बोलते का मी? याच्या पुढं कॉलेजच्या तिथं दिसला तिच्याकडे बघितलं ना तू बघ. ठीक आहे ना? समजलं ना? कॉलेजच्या तिथं दिसला ना तर बघ तू. तुला बोललोय मी. मुलगी म्हणून सोडून देत तुला कळलं का? बोला काय ते बॉडी लोशन बघ. अरे पोलीस शाळेला दुकान लावलं का साल्या? हा मगापासून बघतीये बघतोयस तिच्याकडं. हात कसा लावला तू? दुकानच फोडून टाकन तुझं. यायचं नाही बरं त्याच्या दुकानात. आय चमक छल्लो. चल ना कॉलेज. तुझ्या हे अशा वागण्यामुळे ना माझे आई वडील तुझ्यासोबत राहायला नाही बोलतात. काय गरज आहे का तुला एवढा धिंगाणा घालायची कॉलेजमध्ये? अगं पण मी काय केलं? एवढा टुकारपणा करायची काही गरज आहे का? हे असं वागायचं असेल ना तू खरंच नको राहू माझ्यासोबत. अगं बाई काय केलं हिने? अगं मम्मी बघत काय बसली? बघ ना कसं करायचं. मी पहिल्यांदा साडी घालते तुला येतच नाही कशाला घालीत असतीस तू? खरं नीट. कशी दिसते मग मी? लय भारी दिसतेस. नजर बिजर काढ. हा नजर बिजर काढते पण ना खाली जाऊन ना नाना दाखवते ना. हा नाना दाखवते. ए खोरं जाऊ इकडे. हे पाणी काय ही लोक बराबर धरीत नाही तर पाणी फुटलं एकीकडल्या बाजूला. असे काय करायचं? नाना साडी घाल. अरे वा छान एकदम. कशी दिसते? एकदम बिलकुल. फोटो काढ. आपण शेतकऱ्याचे मुलगे एकदम बिलकुल. अरे वा 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 मी पण असं मिशीवर टाकते. या मेशी होता. अरे तू एका बाजूनी मी एका बाजूनी का. वा 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 हे काय असे चांगलं दिसते काय. बर 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 किती
किती वेळ आहे तुम्ही इथं अजून? आता काय निघायचं आता. जाऊ का मग पुढं? हा आम्ही आलो इकडे थोडी शकत ही पाणी इकडे चाललं होतं ना साईडला. होय व पुरीने आज साडी बिडी घातली नटून थटून आली. साडी घातली म्हणून त्याच्यात काय विषय दे नेसू दे घे काय होतंय त्याला. पण तुम्हाला कळतं का बघावं लागेल ना आपल्याला काहीतरी पुढचं. मग आता ती लग्नाच्या वयात आलेली आहे. लग्नाच्या वयात आली असं तुम्ही म्हणता ना मग अवधा करून टाकू की बार हा बघा मग आता. उडून टाकू बार. हॅलो. हा ना हा ठीक आहे. लवकर ये. अगं मम्मी कशाला बोलवली नानाने परत? पायाला साडी पटकन घाल. नाना काही काम आहेत का? नुसती मुलं मुलं. मुलीला एकदा बघून घ्या आणि काय विचारायचं विचारून घ्या. बर किती आहे मग शेती? 20 एकर आहे. स्वतः करता की दुसऱ्याकडून करून घेता? मजूर असतात ना. आणि इथं कसं काय आले बरं? आता शेत आहे म्हणल्यावर आज आहे का घरी? आहे बघितलं का मग स्वतःला? रोज. तरी मला मागायला आले. काय झालं तर शेत आहे आपल्याकडे. आणि असं केस का बरं हात करता? थोडे थोडे जपतोय. राहिलं का शिल्लक काय? काय नाही एवढ्या वेळा केलं ते पण नाही राहणार. परत येऊ नका इथं. का का म्हणजे? नानाने बोलत याला. नानाला लग्न करायचं का मला लग्न करायचं? नाना हो बोलले होते. नाही मी नाही म्हणते ना पण नानाला घेऊन जा मग. म्हणजे नानाला सांगतो की ठीक आहे चालतंय. तुम्ही दोघं बाहेर जाऊन काय बोलून घ्यायचे ते घ्या. लग्न करायचंय तर मग. हो त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. बोल. जिम केलंय का कधी? नाही रोज 10 किलोमीटर पळायची तयारी आहे का? नाही. मी रोज सकाळी 5 वाजता उठून 10 किलोमीटर धावते. लग्नानंतर तुम्हालाही करावं लागेल. मला बोलायचं तिच्याशी फोटो काढायचे. असं आहे का मग बोला की. चला तुम्हाला आमचा परिसर दाखवतो बंगल्याचा. फोटो घेऊ. फोटो काढायचं का तुला? काढ ना काढ. तुला काय वाटलंय? तू कोट घालून तर नव्हतं झाला का? बघितलं का स्वतःकडं? तिकडे बघून हास. घे फोटो. परत दिसला ना तर बोगस. चला तर झालं का? पुरी बघत आहे एकदाच जमून टाका त्याचं. अरे ती काय ती शेळ्याच्या गोठ्यात आहे, आता त्यालाच घेऊन जातो. कमी येऊ नाही नको येऊ, आम्ही दोघंच जातो.
अरे इथं काय मोबाईल मध्ये बोट गाडीत बसला त्या शेळ्याला खाण कोण टाकायचं आता टाकलं होतं गप्पा गप्पा घेतात खाऊन टाकळल्यावाडी. सांगते आता पोरगी बघा जायला कवडी झाडा नाही गोडाच्या पोरी दाखवलं तुम्ही, यापेक्षा नाही केलेलं परवडलं ना. अरे शेजारची नानाची पोरगी चांगली आहे, आता ती लग्न करून टाकू तुझं. त्याची चांगली दरबार तिथंच करता तुम्ही. चल काय आजी नाना कोणाला पण घेऊन येतात. अगं हे असंच असतं, तुझं लग्न करायचे आता कवर येणारच ना आता. शांत राहावा, अशी साडी बिडी नाटकी राहून द्यावा, त्याच्या खाली घालून नाही. लग्न करायचंय तुझं म्हणलं आता नाला घेऊन नसतात बसत. असं शांत राहायचं, याच्यात घालायचं नाही. साडी बिडी असं बंद कर म्हणलं बंद करायचं, तोंडात घालायचं. खाली हो नीट उभी राहा, घे पदरली पदर नीट घे डोक्यावर. आणि असं करीत नाही जर जाऊ येण्यावर बस का जाऊ का बघ कसं आवाज तर नीट घे की तुझ्या मनाने. हे बघा ना आपण शेतकरी माणसं, मुलींनी शेतीत काम केलं पाहिजे. अहो सूर्य, मुलींनी आमच्या शेतीत काम केलेलं नाही. लाडा कौतुकामध्ये आमची नात वाढली, आम्ही तिला काय शेतीत पाठवलं नाही का आम्हाला. पण तुमची इथं आधी हळूहळू करीनच ना शेती. केली पाहिजे शेती. करणार राणी. पाणी घ्या. आणि काय मुलीला विचारायचं ते एकदा विचारून घ्या. विचारतो की. विचारा. नागूर दर्शन का? तुम्ही पुढे ओढत असाल तर मी मागून धरेन की. असा उन्हाच्या काळात काचा 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 नागूर धरावं लागेल. चालतंय. अहो ते शेतकऱ्याची मुलगी जपतय मग. अहो काही बी तयारी आहे आमच्या मुलीची. तुम्ही सगळं सांगताना ती मुलगी काम करील, तुम्ही काळजीच करू नका. चालतंय की मग. चला येतो. राम राम. पुरी मुलगा चांगला आहे, तू काय टाळाटाळ करू नको काय. आणि मुलाची गुण चांगली येते ना, अशी जागा काय परत मिळणार नाही. काम आहे का? कशाला त्या खपूर देत असल्या खंडीभर लागत आहेत आपल्याला शेतीला खपुरड्या. लागत आहेत. कुणी बघायच्या आता त्या? बघायची आपणच. कुणी काय चाललंय रे तुमचं? कशाचं काय चाललंय? तुम्ही आपलं पत्या जोडायला जातात, पार दुपारा येतात, तिसरा पारा दुसऱ्या जेव्हा खपुरडे आणून ठेवले तिथं. मी बघतो शेळ्याचं, तू बघ तिकडचं शेतीचं. तू बघ तिकडचं. एक तर आईचं मणक्याचं ऑपरेशन केलंय आताच, दुसऱ्या जेव्हा बरं तुम्हाला सुचत काही बी. तू शेतीचं बघ, मी शेळ्यांचं बघतो. मी नाही जाणार तिकडं, तुम्हीच जा त्या नव्या घरात राहा. मला नाही तिकडं करमत. करमत नाही तुला? लोकांची लेकर बघा किती मजा करते. तू मोबाईल मध्ये बोट घालीस बस. मोबाईल मध्ये तेवढं तुम्हाला येतं लगेच. दुसरं आहे काय इथं लागलं सांगायला मला? याला असं बोललं की लगेच निघून जातोय.
आता बंगल्यावर तुम्हीच राहायचं, व्यवस्थित राहायचं. पोरगं लय हाय जरा ही सांभाळून घ्यायचं त्याला. हो. हा. तुझ्याच हातात आहे आता सगळं. चहा नको तुम्हाला? थांब की जरा, आता गाडी चालू करून दे. गाडीत बस. एवढ्या गोळ्या घे बरं का. चिक्कू पिकला असेल का एखादा? बघ ना पिकलाय. तू बघ, तू तिथे पिकलाय. बघ पिकला असत. आहेत ते एक पिकलेला. काढ ना मग. काय मस्त दिसते ना साडी. सॉलिड लिंबू कलरची साडी एक नंबर दिसते. ओ, लिंबू कलर नाहीये हा, हळदी कलर आहे. हा हा तेच काय ते. ठीक आहे, चालते. अर्धा 1 डझन घेऊन या. सेम पिकलंच नाहीये. द्या ना काढून राव. काढ ना, मार ना उडी मार. नाही हात पुरत माझा, खूप उंच आहे. तिकडे जा. काढ ना मग. उचलेल का? काय उचलावच लागेल. आला का? पण मला वाटलं नव्हतं तू नाही का जास्त दिवस मला ऐकून घेशील. माझा कसा रागीट स्वभाव आहे ना, म्हणून भांडते का? म्हणजे कधी ऐकूनच घेत नाही कोण. देवाला बी वाटलं असं ते म्हणतात ना वरती काहीतरी गाठ बांधलेली असते. रबने बना दी जोडी सारखं. असंच वाटते मला पण. काही म्हण, मला आहे ना तुझ्याशिवाय करमतच नाही बघा. 1 मिनिट जरी तुला बघितलं नाही, 1 मिनिट तरी मला असं वाटतं की केव्हा तुझा चेहरा बघ. फोटो काढून ठेवा. आता बघ ना, अख्खे किती काढले तर बघ ना, अजून पण काढू वाटते. वॉलपेपरवर पण मीच आहे. सगळीकडे तूच. माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा तूच, तुझा डीपी ठेवलाय मी. आणखीन काय? तर अजून एक काढू. बघ इकडे. बघ बर किती भारी हसते. मला आहे ना तू हिच्यासारखी दिसती. कोणची ती हिरोईन रे? श्रद्धा का? नाही रे, ऐश्वर्या नाही रे. जेनेलिया देशमुख. हा मला पण ते खूप आवडते. आणि रितेश देशमुख ना? मी काय रितेश देशमुख नाहीये, मी आपला साधा माणूस आहे. नाही पण तुमची हेअरस्टाईल रितेश देशमुख सारखीच आहे, म्हणूनच मी हो म्हटलं होतं. टकाल पडन एखाद्याशी असं नको म्हणत जाऊ. तर जाऊन दे, एक पप्पी दे ना आता. ह्या गोष्टी दिकी तर कोण बघायचंय. एवढं मोठं घर आहे आपल्याला, रस्त्यावरती कशाला? चल जाऊ. लवकर चहा तरी लवकर बनी झाला काय. बाकी तर नाही तस नाही, पण चहा तरी. चहा गाळला होता? हो. नक्की? हो. इकडे बघ जरा. इकडे जवळ. चहा गाळला होता? हो. नक्की? हो. सकाळ काय काम आहे? आंघोळ बिंघोळ चांगली नावून घेऊन बस. हा सांगतो.
सकाळी ना एक वारी घेणार मसाला बाजार ती सर चिमन करतो का तुझ्या बापाने बहिणी गाळ बापाची असला काही अख्खी सोड होईल ना मला काय लाल वाटलं का हे पण तिकडे जा दुसरा झाड किडे तिच्या काय येतं का नाही झाला तो कसं बघत आहे महागाई आल्या वाकड तोंड केली इकडचं थोपाट तिकडच करीन हा याचा जाडपाट झाला ना लवकर धरा पाणी घ्या इधर खोर वसारी झाल्यावर इथं 12 मोडे एक काय ते आलो कॉक बंद करू ते हे केलं का ती मोटर चालू केली का हो केलती ना कॉक फिरला होता का नाही अरे काय ये रे वगारू रे तू तुला कळतं का काय अक्कल आहे का 60,000चं खत होतं त्याच्यात डाळिंबाला काय आयचा किडा घासायचा काय आता तर बघा ना का केलं काय नाही काय अरे 60,000चं खत होतं वाहून गेलंय तुम्हाला तू अरे का केलं एवढी अक्कल नाही वय बापाची तर आई तर खाऊन बसली होती अरे काय करायचं तर 60,000च्या खताचं तू ये घरी तुला सांगतो मी बोलणार आहे का नाही आज ए येडा तुला अरे सर खत वायाला गेला का आज परत नाही आणणार ऐकला का ए येडा तुला परत नाही आणणार ऐकला का अरे खरंच नाही आणायचं तुझ्यामुळं खत वायाला गेलंय सर आता नसलं येत काम तर विचारित जा चल तुला फिरायला चल अरे तुला म्हणतोय तुला चल फिरायला खरंच हा, खरंच. फिरायला म्हणलं की जीव जातो नाही का चल ये लवकर तू असं येणार फिरायला हा मग काय झालं अरे लोक काय म्हणते लोकांना काय काम आहेत तेव्हा सर का मला नाही यायचं जा ओ बसा गप तू गाडी चालवणार आता हा मग हात पाय बीत पाय मोडीशील माझं बसा तुम्ही गाडी चालवणार आता आज लय चांगलं दिसतंय का पाखरू जीन्सच घालत जाऊ का थोडं कौतुक केलं की झाली सुरू लगेच नाही का ती साडी गुंतती माझ्या पायात दिसायला लय चांगलं आहे पण काय उपयोगच नाही लागत काय उपयोगाचं नाही 12 धरू लागते ते पाणी भरते एवढे काम करते कसल्या कामाची नाही काम केलंच पाहिजे ना मी नाही केलं माझ्या घरी कदा काम मग दुसरं कोण काय रोजन लावायचे काय रोज माणसं लावा आमच्या बाबाची तर होते चांगलं दिसते लागा तो कसं हसत आहे हसत आहे लागा मग कसं लाजत आहे मग कसं लाजत आहे बरं तिकडे काय करता रे तो बसलो तिथं काय करतो ही का लपडी करायची जागा आहे का तुम्हाला रोज वगैरे काय कळतं का नाही दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दाखवू का तुला काय गैरसमज होतोय ते हा काय दाखवतो काय दाखवतो म्हणजे इथं काय करत होता तुम्ही काय करत होतो हा काय करत आम्ही आता आमच्या मुलांनी पाहिलं ना काय करत होतो विचारावर त्याला काय हा? पाहिलं होतं ते सांग म्हणा कोण बघितलं काय बघितलं रे काय करत होतो आम्ही काय करत होतो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दादा गैरसमज दाखवू का तुला काय गैरसमज बायको आहे माझी ती सांगतोय ना तू कवाचा
काहीतरी गैरसमज होतोय दादा. तसं काय नाही, आम्ही लग्न केलंय फिरायला आलतो. बायको का कुठं तिच्या काळात मंगळसूत्र? नवरा बायको आम्ही. काय करतोस तू सांग, दिसलं का? हो ठीक आहे. बघत जा जरा नीट. जाऊन द्यायच्या अगोदर बाजूला चल. चल 2 वाजले. चल 3 फ्यूज लाईट आले. चल लोक सोबत चल. कुठं? दाऱ्याचं सोबत नसते. चल लागा लय गाठ्यात रोमॅन्स करायला माझ्या. चल गारा मला झोप येते. इडी बिडी काय बायको कोणी तू. चल ए इडी जात्रा. मी नसते, मला झोप येते. बॅटरी ठेवली आहे. जाऊ नाही तुम्हाला तिकडे जाऊन. मी नसते. उठ ना तिथं तालीम झोप. तुला हातून करून देतो तिथं. आणि मी बी बोलायला चल लाग तू. अरे या असं कसं येणार धुलाय घेऊ. मसाला झोपत दिसते खाली. उठ लवकर. नाही आला का? नाही आला नको. मी तिकडून तर जातो घरी. आयला सकाळी यमन होती, आता तरमडली. अरे तुला दुपारा फोन केला. दुपारा 2 भाकरी करा इतका वेळ लागतो का तुला? होय रे काय काय म्हणजे भोकाची काय मोटर चालू करायला तुला सांगितलं होतं सकाळ धरून. तर दुसऱ्याच्या वावरात पाणी गेलंय आणि ते लोक धरून जा लवकर. आता काय झालं? उचलून घेऊन जा. कर की बंद लवकर. जरा दुसऱ्याच्या वावरात पाणी गेलंय. काय येडा धुलायला का? अरे तिथं शिकलंय का नाही तुझ्या बापानी काही? आयला तरी म्हाताऱ्याला म्हणतो तू 7:30 नको म्हणून. जरा पाठपासून दार धरितोय गारठ्या गुरठ्याच. ये लवकर इकडं. ये लवकर. भाकरी घेऊन ये पाटकुनी. बादाम बदाम खाती. आयची पगुली तो हे तिच्या खायचं कामाची का रे? हायचा येडा तुला तो इतका कसा रान गाठा आहे. चल लवकर. पाडू नका. आयच्या गावात अरे काय खातीये. जळ तिकडे जा. पाटकुनी कर जा लवकर. बापाच्या घरी नाही केलं एवढं काम. एवढं काम बापाच्या इथे केलं असतं ना. मामी तुमच्या बावड्यात काव लगीन जमवायची. पोरगी बघा ना मग. पोरगी बघितल्यावर लग्न करू का आधीच लग्न करता? आणि नका करू लग्न. राहू द्या तसाच. का? याची 7:30 पदरात पडल्यावर लय वाटोळ्याचं धन आहे. ती शिकली नाही आता शिकन ती. काय येड वगैरे होई नसते. शिकन याय ना वाय ना त्याला. झालंय. उचलून घेऊन जा. जरा तेवढं घेऊन. एवढं मला उचलतं का? खायला बरं येत तेवढं. सकाळ तर लय बिस्किट लागत आहेत, खाऱ्या लागत आहेत. एक पावाला जाऊन देणार रोडनी. ते पण बापाकडून आणायचं होतं का आता? उचला. नरट कचरा वाटलं इळ्यांनी. धर. तुम्ही धरा ना. अरे धर की आता डोक्यावर ह्याचा. कसं होतंय? मी नाही देत. आणा नाहीतर काय करा. हॅलो कुठे आहे रे तू? त्या राणीला ऍडमिट केले दवाखान्यात. जा लवकर.
काय म्हणले डॉक्टर? काय नाही म्हणलं, कमजोरी आली म्हटलं. पण काळीच फाटलं ना माझं. कसं वाटतं मग आता बांधून गेल्यावर? रडाय आलं मला. खरंच का? मग मला वाटलं देवाजवळच गेले का नवस बोलायला. तिकडे जाणार होतो. असं वाटलं गेली पाहिजे ना, पिढा झाली. यात पटे कर तू. तुला अशी मरून देत असतोय मी, भांडून भांडून मारणार. मग त्यापेक्षा असंच मरू द्या ना, भांडून भांडून मारून. कस काय चक्कर आली तुला? जेवलेच ना मी 2 दिवस झाले. कमन तुम्ही सारखं खाणं काढता माझं. नाही जेवली. मी काही म्हणेन तुला, मग लगेच घ्यायचो त्याला लगेच. जेवणच नसतं. पाव खाली करत असते नुसती. अरे एक माणूस जाऊन द्या ना तू पावाला. आलं का परत? तुला काय खायचं सांग? पाव छान. परत पाव. इकडे तिकडे काय बघतीस? बस की आता एका जाग्यावर का घालते साऱ्या गार्डनला येड. कधी आणतच नाही, कधी तेव्हा आणलं. आता आणलंय ना, आहे ना खुश. तुम्ही कधी कोणावर प्रेम नाही केलं का? प्रेम होत ना मामाच्या पूर्वी, पण मला कळायच्या तिचं लग्न झालं. प्रत्येक मुलीची अपेक्षा असते येणं गरजेचंच आहे का? हा मग देवाच लागेल का? बरं एक काम करा, मला गुलाबाचं फुल आणा. आत्ता आत्ता इथे. लगेच कुठं? देतो ना जातानी. आत्ताच पाहिजे, इथेच लगेच. काय तर राहायला काही जी. लवकर या. काय पोरांनो, ते गुलाबाचं फुल कुठे भेटलं? आम्हाला नाही. काय तुम्ही कॉलेजची फुल आहेत राव, कुठे भेटलं? द्या ना पाठवून लवकर रागायचे. हा मामा, हा बोला. गुलाबाचं फुल कुठे भेटेल? हा मंडईत मिळून द्या. मंडईत हा मंडईत हा या माणसं. दादा हा बोला. फुल दे बरं गुलाबाचं. 10 रुपये. हा इतक्या लांब दुकान असतोय लागा, कावा जरा बघू दे. रस्त्यापासून नाव घेऊन. चालते, येऊ का? हो या. कशाला निघून आली? 5 मिनिटं दम काढायचा. इतक्या सारा बाना हिंडलोय ना का साऱ्या गावात. तरी गेलो तिथे फुल आणायला. तरी एक भेटलं फुल. कुठे फुल? काय धर ना. ही फुल आहे का? आता वाऱ्याने पडल्या पाकळ्या, काय करू? त्याच्या पाकळ्या कुठे गेल्या? गाडी येताना गेल्या गळून. काय पण त्याच्यात काय चढलेला का? जाऊ दिला का? माझं हाय तुझ्यावर प्रेम आहे. इथं मामाची पोरगी असते तिथं लय उतू गेलं असतं, बरोबर आणलं असतं फुल. मग तिचं ह्या फुलाचा काय संबंध आहे का? खा तुम्ही. अरे धर ना आता हे यार. काय थांबकी, आता काय चलत जाणार आहे का? काय म्हणली? चला ना लवकर, किती वाजलेत आता? ते उद्या करा. तिथं जाऊन काय सत्कार समारंभ आहे काय माझा? असं काय करताय? चला ना पटकन. लग्न जमीत आहे तर म्हणली होती मी नांगोर धरते. धर 1 तास धर. उद्या धर लवकर. लय उशीर होते. किती वाजले आता? डोक्यात धर लवकर 1 तास. बघ येतंय का? सगळं येतंय मला, पण उशीर होतोय ना आपल्याला. हा राजा बघ आता कशी शेतकऱ्याची बायको शोभून दिसती. चल चल. अरे ह्याकडे आता कासरा वळेव की. अरे बाया चल की लवकर आता.
मग त्याला काय किती चल ना थांबा ना. 10 मिनिट काय 1.5 तास झालं एक पायात बूट घालून बसलोय कावाचं झालं वाळव्या लागल्यात पार खालून. एवढा मेकअप करत नको जाऊ तेवढं ते खाताची गोळी चल की लवकर. काय लावलं एवढं भका भका वास यायला लागलाय. चला तिथं जाऊन काय बसायची वेळ पाहू द्यावा आता. महाबाप काय इंजिनियर होता काय तेव्हा मला कळत त्यात सगळंच. दलिंदर गाडी असली माझी जोड चांगलीच होती. पेट्रोल टाकलं होतं का? 500 रुपये टाकलं होतं त्यात. अहो 1.5 लाखाची गाडी त्यात 500 रुपये पेट्रोल टाकता का? एवढं लांब जायचं होतं आपल्याला. अरे काय टँकर वाचायचं का आणून त्याच्यात. मग त्या माणसासोबत कुठं असतं शेतकऱ्याला आज कुठं करून जमतं का? नाही पाठपासून झुंजावं लागत ती येड्या भोकाची बाया अजून आली नाही. मामा ही बाया आमची येड्या भोकाची नीट शेणी नाही माहिती का? हिच्यामुळे सगळं वाटोळ व्हायला लागलंय. मला तर वाटतं असं जावं कुठतरी पळून. रात्री दाऱ्यावर चल म्हणलं तर खाऊन पसारली नसती. गडबड करून झालं असेल तर पाणी द्या. उपकार केला आमच्या होता इथं येऊन. आता काय केलं? 12 वाजता तो हा बाप आलता का इथं पाणी घेऊन. उठकी उठला का दाऱ्या जायचंय मला. उठ ना. येडा तुला उठ ना. उठकी. आता असं नाही म्हणणार की नवऱ्याला फोन करावा म्हणून. नाही करायची फोन. पण मीच किती मूर्ख आहे राव. कशाला मारला तांबे फेकून मी काय माहिती. येडवाकड व्हायना पण काम करीत होती राव. आता येते का नाही काय माहिती. रात तासा तिच्या नाकावर आहे की बस. फोनच करतो. हॅलो. अरे कट नको करू लागा. ऐक ना मी येतोय तुझ्याकडे थांब. जाऊ नको कुठं. मी नानाला सांगतो. मी नाही काय सांगितलं नानाला. नाही नाही मी येतो घरी थांब. मला कर म्हणाला का तुझ्याशिवाय. अरे हॅलो हॅलो हा. काय राणी काय अचानक कसं काय? निरोप नाही बातमी नाही काय नाही. हा जावई काय म्हणलं काय तुला? नाही काहीतरी असेल लपवायचं नाही. आणि जावई म्हणते तसं वागायचं ना बाई. आता माझ्याकडे होतं ती वेगळं होतं. आता नवऱ्याच्या इथं गेल्याच्या नंतर त्यांच्यासारखं गोडी गुळमेन राहायचं तू. हा अशी तक्रार तीनदा आणायची नाही. ती सांगते तीच ऐकायचं. आता राम राम. राम राम नाना. या जावई बी आले बा. काय चाललंय नाना? काय नाही हिलाच विचारित होता आपल्या राणीला. हा का तिला करमत नव्हतं त्यामुळे आली ती. आता करमूनच घ्यायचं. तुम्ही बी तिच्या मनासारखं काय करमणुकीचे काय असं साधन म्हणायचं ना. काय एखाद्या वेळेस आता जायचंय फिरायला तिकडं पण टाइमच भेटत. बर 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 बर. आता तुम्हाला चहा करतो.
बरं चालते तेवढा कोंबडा कापा ना. अहो आले आल्या चालले कुठं सारी तुमचं पाहून सार होईल. चल ना आता. अरे नाही लागा करमत लागा मला तुझ्याशिवाय. हे बघ लागलं हसायला अशी हसती ना लय भारी वाटतं लागा मस्त. अरे 3 दिवस झालं मला करमाना झोप नाही. अरे तो येड्यासारखंच बघत दिला का अजून. चल अरे नाही मारायचो होत असतं त्याचं काय असतं. चल अरे नाही मारायचं. चल आता थोडं समजून घ्या काय त्याची काळजीच करू नका ना. म्हणजे आता आमच्या ह्या वयात आता बरं नाही वाटत. कसं असतं भांड्याला भांड लागत. आणि आम्हाला बी असं वाटतं तीनदा समजून सांगायचं आमच्यावर टाइम नाही यावं. नाही त्याची काळजीच करू नका तुम्ही. आता ए उरक लवकर जायचे आपल्याला उशीर होतो. हे काय चहा झाल्यावर तुमची तयारी झाली आता सारी. तिथं बी मोटर चालू आहे का काय सांगायचं दे हालायचं. बर कुणीच नसतं ना बघायला. नाही ते तर मुद्दा बरोबर आमच्या लक्षात आला नाही. एवढं गडबडीने का आला तुम्ही. आणि कसं आहे माहिती का नाना आपण शेतकरी माणसं आहे. आपण नाही करायचं मग कुणी करायचं सांगा होतं. सर्व तुमच्यावरच जबाबदारी. माझं पुढं बघायला पाहिजे नाही. अगदी बरोबर. थोडंफार होतच असतं काहीतरी. तर बर ना तुमच्या टायमाला कसं होतं. आमच्या टायमाला गठुडा आवरायचं बांधायचं ती पूर्वीच वेगळं होतं. आता तुमची पिशवी भरली की बघा निघाली योगा आली. वडवानी नाही चांगले. बरं चला ना येऊ का. राम राम चला. पाय पडती एवढं सांग वळतच नाही राव. असं द्या अहो लेकरे ती चुकत असते. अरे बाबा फोन करीन आपल्याला तरी काय बरं वाटतं करे. फोन करणार ना साखर द्यायची परत. चल हा तसं काय अरे व्यवस्थित राहा. आता तक्रार देऊ नका काय. बरं जावय काळजी करू नका. या बरं राम राम. आणि मध्ये तरी